आहात. पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत सोलापूरमध्ये. जसजसे कल आपल्या हाती येतील त्या वेळेला आपण आपल्या प्रतिनिधींकडून या संदर्भातली माहिती घेणार आहोत. मात्र आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आणि आता पहिला कल जो आहे तो आपल्या हाती येणार आहे. जेवढ्या लोकसभा, विधानसभा, आता नुकत्याच झालेल्या महापालिका असोत, नगरपालिका असोत, या सगळ्यांमध्ये जेवढी उत्सुकता होती तेवढीच उत्सुकता या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी असते. मिनी मंत्रालय यासाठी म्हटलं जातं, कारण जिल्हा परिषदा या ठिकाणी तुमचं धोरण ठरवत असतात. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. पुणे जिल्हा म्हटलं तर पुणे जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी आणि बारामती म्हटलं तर पवार असं समीकरण आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. आणि आता उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. 10 वाजून गेलेले आहेत. गुहागरमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. महत्वाची बातमी, जर कोकण आणि पुणे या दोन्ही ठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गुहागरमध्ये सुद्धा मतमोजणीला सुरुवात झाली. सगळ्याच ठिकाणी आता पोस्टल मतं जी आहेत ती आता मोजली जात आहेत. त्यानंतर ईव्हीएमची मतं, साधारणतः 2 कोटी जनता यामध्ये मतदानासाठी उतरलेली होती आणि त्यामुळे देखील 2 कोटी जनता नेमकी कुणाच्या बाजूनं याचं उत्तर देखील या निकालामधून मिळत असतं. कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जात असली तरी नेत्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. TV9 मराठीची जर ही स्क्रीन पाहिली तर या संपूर्ण स्क्रीनवर तुम्हाला चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. वरच्या बाजूला जिल्हा परिषदा, 12 जिल्हा परिषदा आणि त्याचे आकडेवारी, कुठल्या पक्षाचे किती असतील, कल कसा हाती येतोय त्यानुसार हे आकडे बदलतील. ते आकडे तुम्हाला वरच्या बाजूला पाहायला मिळतील. उजव्या बाजूला तुम्हाला जिल्ह्यानुसार 125 पंचायत समित्यांचे निकाल जे आहेत ते जिल्ह्यानुसार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, त्याच्यानंतर पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना असे आकडे जे आहेत ते तुम्हाला उजव्या बाजूला पाहायला मिळतील. आणि महत्वाच्या लढती तुम्हाला डाव्या बाजूला पाहायला मिळणार आहेत. पंचायत समित्यांचे निकाल काय असतील खालच्या बाजूला, खालच्या पट्टीमध्ये या आकडेवारीच्या माध्यमातून हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. गुहागरमध्ये सुद्धा पोस्टल मतं मोजली जात आहेत. परभणी, रत्नागिरी या ठिकाणी देखील आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे.